ग्रॅव्हिटी दिले बाळांनो 2.7. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिली आहे? जी इज इक्वल टू 2.7. आणि तुम्हाला पाण्याचा डिस्टिल वॉटरची डेन्सिटी पण दिलेली आहे. याचा अर्थ रो ऑफ वॉटर किती दिला आहे? 1 ग्रॅम पर सी सी. आता एक लक्षात घ्या, इकडे तिकडे करण्यापेक्षा एकदम सोपं काय, ग्रॅम पर सी सीमध्ये दिले ना, सगळे उत्तर ग्रॅम पर सी सीमध्ये काढा. आलं का लक्षात? सगळे उत्तर कशात काढा? ग्रॅम पर सी सी. मग ठीक आहे ना, चला आता आपल्याला व्हाईट रेशो काढायचे. व्हाईट रेशो कसं काढणार बाळांनो? तुम्हाला एन दिला आहे ना, त्याने दिलाय की नाही एन? मग त्याच्या पद्धतीने तुम्ही काढून टाका ना. तर 1 नंबरचा आकडा व्हाईट रेशो. 1 नंबरचा आकडा काय? व्हाईट रेशो. मग व्हाईट रेशो कसं काढता? व्हाईट रेशो कसं काढता माहिती ना सर आम्हाला. कसं? एन इज इक्वल टू ई डिवाइड बाय 1 प्लस ई. शिफ्टवाला आन्सर इक्वल करणार आम्ही. ओके, त्यांनी आम्हाला एन दिलं 40%, आम्ही एन 40% टाकतो. 40% इज इक्वल टू ई डिवाइड बाय 1 प्लस ई करतो. शिफ्टवाला आन्सर करून ईची व्हॅल्यू काढतो. सांगा किती? 0.067. तो 0.67 आहे. तुम्हाला अर्थ विकी चुकीचा घेतला गेला बघा. तुम्ही मिसअंडरस्टँडिंग बोलतो त्याला. ई इज इक्वल टू किती झालं? 0.67. आलं का लक्षामध्ये? ईची व्हॅल्यू. पुढे काय 2 नंबर काय म्हणले? रोडी. 2 नंबर काय म्हणले? रोडी. ए बाळांनो, रोडी काढायला काही तकलीफ नाही ना? का बरं? कारण रोडीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे बाळांनो. कुठला? तो रोडीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ना. कुठला? गॅमा तर दिलेलं नाही ना. मग काय? रोडी नाही, रोडी लिहायचं आहे, गॅमा डी नाही. रोडी काय असणार? जी रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. आता प्रश्न असा पडतो सर की वॉटर कंटेंट पण नाही वाटतं आपल्याकडे. आहे का वॉटर कंटेंट बाळांनो? नाही. तो व्हाईट रेशो आलेला आहे. व्हाईट रेशो आलेला आहे की नाही? तो दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे कुठला आहे का? नाही आहे. तो एक काम करावं लागेल आपल्याला. रोडी काढण्यासाठी वॉटर कंटेंट काढावं लागेल. तुम्ही वॉटर कंटेंट कसं काढतो सांगा? वॉटर कंटेंट इथं बी काढू शकतात. एस सी इज इक्वल टू हे बघा बाळांनो, तू वयमानानुसार माझी थोडी विसर पडते. इथं 1 प्लस ई राहते. ओके का? तो जी रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई या पद्धतीने आहे. म्हणजे आपण जास्त डोकं लावायचं गरज नाही. हा 4 मार्काचा प्रश्न आहे, इझी राहणार आहे. ठीक आहे ना? तर मग जी किती आहे? 2.7 दिलाय सर. रो डब्ल्यू किती घेणार तुम्ही पाण्याचा? 1 त्याने दिलाय ना. रो डब्ल्यू किती दिलाय? 1 ग्रॅम पर सी सी. 1 घेतला डिवाइड बाय 1 प्लस ईची व्हॅल्यू किती काढली? चालू 0.67. तो 4 मार्काचा आहे म्हणजे उदाहरण सोपत राहणार आहे. तू जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही. किती आला? 1.61 ग्रॅम पर सी सी. तो ग्रॅम पर सी सी. काही म्हणत असेल की सर आम्हाला किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये काढायचं बाळा. 1000 मल्टिप्लाय करा ना त्याला, येऊन जाईल. पण मी काय म्हणतो, तुम्हाला समजलं ना माझं बोलणं? ग्रॅम पर सी सीमध्ये दिलं तर सगळं ग्रॅम पर सी सीमध्येच काढा. ओके काय? बरं, अजून काही बाकी का काढायचं? झालं. तो 4 मार्काला शोभेल असं उदाहरण दिलेलं आहे. ओके का? सगळ्यांना बोला. तो एक पुढचा प्रश्न घेणार आहोत. कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी सी यू अँड कोइफिशियंट ऑफ कर्वेचर सी सी. तो सी यू क्वेश्चन मार्क, सी सी क्वेश्चन मार्क. पुढे चला. पुढे काय म्हणले? D10 इज इक्वल टू 0.2. D10 किती दिलं बाळा? 0.2. पुढे जाऊया. MM मध्ये दिलं आहे. D30 0.8. तर MM मध्ये आहे. D30 याचा मिनिंग मी सांगितलेला व्हिडिओमध्ये, एकदा बघून घ्या. पुढं D60 2. तो D60 किती आहे? 2 mm. ओके का? पुढे जाऊया बाळांनो. ऑल्सो क्लासिफाईड द ग्रेड ऑफ सॉईल. ऑल्सो क्लासिफाईड ग्रेड ऑफ सॉईल. तो सॉईलचा ग्रेड पण क्लासिफाईड करायचं. सांगा चला पटकन फास्ट. CU बराबर D60 बाय D10. D60 किती आहे? 2. D60 किती आहे? 2. D10 किती आहे बाळांनो? 0.2. युनिटचा ख्याल करा. तो मायक्रोफोन देऊन देतो बघ कधी कधी. ठीक आहे. मग सांगा CU किती आला? 10. राईट. तो CU किती आला? 10. याला आपण एकाचा आकडा दिला. कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी नावावरती टाकलं होतं. आता इथे आपण 2 नंबर टाकणार कोइफिशियंट ऑफ कर्वेचर. तो कोइफिशियंट ऑफ कर्वेचर नाव टाकून दिलं आहे आपण, समजून घ्या. CC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? D30चा स्क्वेअर डिवाइड बाय D60 इंटू D10. चला बाळांनो या बरं का आता. CC इज इक्वल टू D30 किती दिलेला आहे? D 0.8. तो 0.8चा वर्ग डिवाइड बाय D10 आणि किती आहे? 0.2 आणि 2 आहे ना. बघून घ्या बाबा, तुम्हाला परत वाटतं. बघा किती? 2. हा 2 आहे. D10 किती आहे? 0.2. तो 0.2 करा बरं हिशोब. 1.6. तो CC इज इक्वल टू 1.6. आता विचार करा, आपण अगोदरच बोललो काय? जर CUची व्हॅल्यू बघा काय बोललो, CUची व्हॅल्यू 6पेक्षा जास्त राहिली तर सॅड, वेल ग्रेडेड सॅड. आणि CC व्हॅल्यू 1 ते 3च्या दरम्यान असली तर वेल ग्रेडेड. मग याचा अर्थ असा आहे की CU ग्रेटर दॅन 6 अँड 1 CC 3. ओके का? याच्या दरम्यान आलं ना. हां, याच्या दरम्यान असं राहतं ते. याच्या दरम्यान इक्वल करतो. याचा अर्थ ही काय? वेल ग्रेडेड सॅड. काही वेल ग्रेडेड सॅड असा प्रश्न येईल बाळांनो तुम्हाला. अशी कमेंट करायची, वेल ग्रेडेड सॅड. ज्याने हे लिहिलं नाही त्याचे 2 मार्क जातील डायरेक्ट. हे वाक्य जर ज्याने लिहिलं नाही त्याचे किती मार्क जातील? 2 मार्क.
पुढचा प्रश्न विचारतोय सॉईल सॅम्पल व्हॅल्यूम 160 CC. CCचा अर्थ काय होतो रे? तो सॉईल सॅम्पल व्हॅल्यूम किती दिले 160 CC, म्हणजे व्हॅल्यूम दिला बाळांनो 160 CC. तो CCचा मिनिंग होतो सेंटीमीटरचा क्यूब, 160 सेंटीमीटरचा क्यूब. ठीक आहे. तर हे वाक्य यासाठी बोलावे लागतात कारण येतात परीक्षेमध्ये. ओके. तर पुढे काय आता बाळांनो, वेट 304 ग्रॅम. तो वेट जो दिला आहे तुम्हाला, वेट 304 ग्रॅम. काय याच्यावरून काय आयडिया आली की सर कुठल्याही कंडिशनमध्ये वेट आणि व्हॅल्यूम दिला आहे म्हणजे आपण बल्क डेन्सिटी काढून घेऊ. काय काढून घेऊ? बल्क. ठीक आहे. मग बघा तुम्हाला काय येतं का नाही ते कळेल. ठीक आहे. पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल. आता पुढे काय बोलतोय इट वेट 269.28 ग्रॅम वेन फुल्ली ड्राय. अरे जेव्हा पाणी बिनी सगळं राहतं ना तेव्हा कंटेन असं दिलेलं आहे. आता पुढचं काय म्हणलं, ड्रायची बात करतोय. ड्राय जेव्हा ड्राय कंडिशन असेल तेव्हा काय म्हणलेलं आहे, इट वेट 269.28 ग्रॅम वेन फुल्ली ड्राय. समजलं का नाही? याचा अर्थ वेट ऑफ ड्राय सॉईल. वेट ऑफ ड्राय सॉईलचा अर्थ कळतो का? वेट ऑफ ड्राय सॉईल म्हणजे वेट ऑफ सॉलिड. अरे वेट ऑफ ड्राय सॉईल म्हणजे पाणी बिलकुल बी नाही, हवा आहे. हवेला वजन पकडतो का आपण सॉईल मेकॅनिक्स शिकत असताना? नाही. त्यामुळे वेट ऑफ सॉईल म्हणजेच वेट ऑफ सॉलिड. समजतंय का? ते किती दिले त्यांनी मला? दिले 269.28 ग्रॅम. चला पुढे जायचं बाळांनो. पेसिफिक ग्रॅव्हिटी दिले 2.64. 2.64 काय आहे? पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे. पुढे जाऊया. डिटरमाइन द पोरोसिटी. पोरोसिटी डिटरमाइन करा, व्हाईट रेशियो डिटरमाइन करा, वॉटर कंटेंट अँड डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तो पोरोसिटी N क्वेश्चन मार्क, नंतर व्हाईट रेशियो E क्वेश्चन मार्क, नंतर वॉटर कंटेंट क्वेश्चन मार्क, डिग्री ऑफ सॅच्युरेशन क्वेश्चन मार्क. समजते का? या 4 गोष्टी काढायच्या आहेत. मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही, पण यासाठी पंखा लावा. आता पुढे तो मला त्यांनी वेट ऑफ सॉलिड दिलेलं आहे आणि हे काय आहे? हे वेट ऑफ सॉलिड आणि हे टोटल वेट आहे मातीचं. काय याचा वापर करून काही निघू शकतं का? नाही निघणार काही. याच्यावरून बल्क डेन्सिटी निघून जाईल. काय निघेल याच्यावरून? बरं काढा बरं बाळांनो बल्क डेन्सिटी. हे बघा बल्क डेन्सिटी काढून टाकू आपण. व्हॅल्यूम पण आहे माझ्याकडे, तो तुम्हाला 2 प्रकारच्या डेन्सिटी भेटून जातील. वॉटर कंटेंट काढता येईल का? चेक करा बरं. हे बघा आपल्याकडे एक लॉजिक आहे. जर त्यांनी मला हे बघा व्हॅल्यूम आणि वेट दिले ना, याच्यावरून आपण बल्क डेन्सिटी काढून टाकू. काय काढू आपण? तो बल्क डेन्सिटी काढून टाकू बाळांनो. चला बरं कसं निघेल बल्क डेन्सिटी? तो बल्क डेन्सिटी मला काढता येईल. बल्क डेन्सिटी म्हणजे वेट देतोय ग्रॅममध्ये. ग्रॅम म्हणजे रो. तो रो बल्क काय लिहावं लागेल तुम्हाला? रो बल्क. वेट अपॉन व्हॅल्यूम. सांगा बरं बाळांनो वेट किती आहे? 204 ग्रॅम आहे सर. आणि व्हॅल्यूम किती बाळांनो? 160 आहे सर. किती आलं सांगा? 275 ग्रॅम पर सीसी. ग्रॅम पर सीसी. तो ग्रॅम आणि सीसीची बात चालली तर ग्रॅम पर सीसीमध्ये लिहा ना. हा झाला रो बल्क. हा काय झाला रो बल्क. पुढचा डेटा जो तुम्हाला काढायला पाहिजे तो काय आहे? त्याने टोटल वेट मातीचं दिलेलं आहे. हे सॉलिडचं वजन आहे. पाण्याचं काढता येईल ना बाळांनो तुम्हाला? पाणी किती उडालं ते. तो वेट ऑफ वॉटर कसं काढणार सांगा? वेट ऑफ वॉटर बरोबर टोटल वेट मायनस वेट ऑफ सॉलिड. टोटल वेट किती आहे? 304 ग्रॅम. किती आहे? 304 ग्रॅम. आणि सॉलिडचं किती बाळांनो? 269.28. मग मला सांगा तुम्ही जर टोटल मातीमधून सॉलिडचं वजन काढलं तर वेट ऑफ वॉटर किती येईल? वेट ऑफ वॉटर सांगा. सर 1.9 येते. काही गलती झाली असेल बाळा, बघून घे. तुम्ही सांगताना 204. हा तिकी माणूस आहे ना शेवटी. 1.9 ग्रॅम पर सीसी. तो हे का होतं मला कळत नाही बाळा. हो 1.9 ग्रॅम पर सीसी. काय बोललोस तुम्ही? आता तो 1.9 ग्रॅम पर सीसी आन्सर आहे. इथं बघा तो 34.72 ग्रॅम एवढं पाण्याचं वजन राहणार आहे. मग मला सांगा तुमच्याकडे वेट ऑफ वॉटर आहे, ठीक आहे ना, तुमच्याकडे टोटल वेट पण आहे, तुम्हाला वेट ऑफ सॉलिड पण आहे. तुम्ही वॉटर कंटेंट बी काढू शकता ना मला सांगा कसं काढणार? वॉटर कंटेंट काय असतोय? वेट ऑफ वॉटर टू दी वेट ऑफ सॉलिड इंटू 100. वेट ऑफ वॉटर किती आला? 34.72 आला सर. आणि वेट ऑफ सॉलिड किती बाळांनो? वेट ऑफ सॉलिड 269.28 आहे सर. 269.28. मग सांगा बाळांनो किती आलं पर्सेंटेजमध्ये इंटू 100 करून? 89. 12.89 वॉटर कंटेंट पण आलं. मग मला सांगा काही गोष्टी निघून गेल्या अशाच. त्यांनी काय काय शोधायला लावलं तर बघा वॉटर कंटेंट तर निघून झाला. पोरोसिटी व्हाईट रेशियो एका माळाची मनी आहेत ते आपल्याला काढता येऊन जाईल. आणि आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन पण काढू शकतो आपण. तर पहिले तुम्ही एक काम करा. मला एक सांगा
तुमच्याकडे बल्क डेन्सिटी आली, तुमच्याकडे वॉटर कंटेन आला, काय याच्यावरून ड्राय डेन्सिटी काढू शकता? आणि जो डेटा दिला आहे मी त्याचाच वापर केला ना.